रायगडच्या महाड तालुक्यातील मुठवली येथील वाळू डेपोतील डंपर चालकाने एका वृद्ध शेतकऱ्याचा सोमवारी बळी घेतलाय। वाळू डंपर चालकाने भरवेगात डंपर रिव्हर्स मारत गुरांना पाणी पाजण्यासाठी जाणाऱ्या एका वृद्ध शेतकऱ्याला चिरडलाय। या घटनेनंतर ग्रामस्थांनी वाळू डेपो बंद करा अशी मागणी केली असून हा घातपाताचा प्रकार असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय। सदर डंपर चालकाविरोधात महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून याचा अधिक तपास महाड शहर पोलीस करतायत। आज सकाळी एक 9:15च्या सुमारास मुठवलीचा जो डेपो आहे रेती डेपो त्या ठिकाणी आमचे शेतकरी आहेत डावरून त्यांचं गाडीखाली चिरडून मृत्यू झाला आहे। आता तो जो डेपो आहे त्या डेपोची परवानगी आहे की नाही हे पण आम्हाला माहिती नाही। आज आम्ही त्यासाठी जी घटना घडली ते प्रांतांना विचारायला आलो तर प्रांतांकडून आम्हाला काही उत्तरं मिळाले ते समाधानकारक उत्तरं नाही आहेत। अक्षरशः त्या शेतकऱ्याचा जो ज्या जमिनीचा मालक आहे त्याच्या जागेमध्ये त्याचा एक प्रकारे खून झाला आहे। आमची अशी विनंती आहे आता की जोपर्यंत ह्याचा पूर्णपणे विषय मार्गी लागत नाही तोपर्यंत तो डेपो सील करण्यात यावा। तिथं जी काही रेती साठवणूक केलेली आहे त्याची कुठली परवानगी यांच्याकडे आहे की त्याची माहिती अजून आम्हाला मिळालेली नाही आहे। हे सगळं काही जोपर्यंत ह्याची फौजदारी गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत, हे सगळ्या गोष्टी मार्गी लागत नाही तोपर्यंत हा डेपो सील राहील। आणि ह्या सगळ्या गोष्टी अक्षरशः म्हणजे शासनाचा ह्या प्रशासनाचा काही दबाव आहे की नाही आहे काही समजतच नाही की इतका राजकीय त्यामध्ये हस्तक्षेप होतो आहे। त्यामुळं आमची विश्वास उडाला ह्या प्रशासनावरनं। ह्याच्यावरती कारवाई जोपर्यंत होत नाही, आज सरकारी दवाखान्यामध्ये बॉडी आहे, आज त्यांची मुलं त्याकडे येतात, ग्रामस्थांचं काही म्हणणं होतं, ग्रामस्थांनी ते सगळं जे काही आहे तो डेपो तो बंद करण्याची निर्णय घेतलेला आहे। त्या ग्रामस्थांच्या पाठी आम्ही 100% शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही सगळेजण त्याच्या मागे ठामपणे उभे आहोत। जो डेपो सील होत नाही तोपर्यंत आम्ही त्या ठिकाणी जी काही पुढची कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही ह्याचा पाठपुरावा करू। आता जर का ह्या गोष्टी जर ह्यांनी पार पाडल्या नाहीत तर शेवटी आम्ही ह्या कोर्टामध्ये जाण्याचा निर्णय घेणार आहोत। कारण की हा प्रशासनावर दबाव असल्यामुळं कुठलाही अधिकारी काम करत नाही आहे। आम्ही कोर्टामध्ये जाण्याचा निर्णय शक्यतो घेणार आहोत।